नमस्कार मंडळी, आज आपण जेवणाची रंगत वाढवणारी आणि महिनाभर टिकणारी अशी 2 प्रकारच्या खमंग रेसिपीज आपण बघणार आहोत। महिलांच्या भरपूर आजारांवरती उपयुक्त असणारी, केसांपासून ते नखापर्यंत उपयुक्त अशी ठरणारी कढीपत्ता आणि जवसाची चटणी आज आपण बनवणार आहोत। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, कारण दोन्ही सुद्धा रेसिपी एकाच व्हिडिओमध्ये आहेत। अजून चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर सुरुवात करूया। तर इथं मी 100 ग्रॅम जवस घेतलेला आहे। जवसाला फ्लॅक्सीड्स किंवा अळसी असं सुद्धा म्हणतात। तर इथं आपल्याला आता जवस स्वच्छ करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपल्याला निवडून घ्यायचा आहे। यामध्ये काही कचरा आहे का बघायचा आणि आपल्याला आता हे साईडला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथं मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे। गॅस चालू करून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपल्याला जवस घालून घ्यायचा आहे। तर इथं गॅस आपल्याला लोच करायचा आहे आणि लो गॅसवरती आपल्याला जवस सतत हलवत भाजून घ्यायचा आहे। जसं आपण तीळ भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला जवस भाजायचा आहे। तीळ भाजल्यानंतर कसा चटचट आवाज येतो तसा चटचट आवाज येऊपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर जवस आपल्या आहारामध्ये उपयुक्त का असतो, तर जवसामध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स असतात। आपलं हार्ट हेल्दी ठेवतं, कॉन्स्टिपेशन रिड्यूस करायला सुद्धा मदत करतं। महिलांचे मंथली पिरियड सुरळीत ठेवण्यासाठी सुद्धा जवस मदत करतं। आपले हार्मोन्स चेंज होत असतात मंथली, त्यावेळेला आपल्याला जवसाचं सेवन केलं पाहिजे, कारण त्यामुळे आपले हार्मोन्स बॅलन्स राहतात। तर इथं तुमच्याशी बोलता बोलता जवस सुद्धा छान मंद आचेवर भाजला गेलेला आहे। चटचट आवाज येतोय यातून। आता एका प्लेटमध्ये हा जवस आपण काढून घेणार आहोत आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कढीपत्त्याची चटणी बनवतोय, तर त्यासाठी 1 वाटी कढीपत्ता मी इथे घेतलेला आहे। कढीपत्त्यामध्ये व्हिटॅमिन ए असतात, जे आपलं डोळ्याची दृष्टी सुधारण्यासाठी खूप मदत करतं। तसंच उपाशी पोटी जर तुम्ही कढीपत्ता खाल्लात तर आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम मेंटेन ठेवण्यासाठी, कॉन्स्टिपेशन रिड्यूस करण्यासाठी कढीपत्ता हा मदत करतो। तुम्हाला तर माहितीच आहे, आपण प्रत्येक जेवणामध्ये कढीपत्त्याचा वापर करतो, पण आपण जेव्हा जेवण खातो त्यावेळेला आपण कढीपत्त्याला सर्वात अगोदर बाजूला काढून टाकतो। अशा पद्धतीने आपल्या पोटामध्ये हा कढीपत्ता जातच नाही। तर अशा वेळेला काय करायचं, अशा पद्धतीची चटणी बनवून ठेवायची, म्हणजे आपल्याकडून ही चटणी खाल्ली जाईल आणि त्याचे सर्व गुणधर्म आपल्या शरीरामध्ये येतील। तर इथे तुमच्याशी बोलता बोलता कढीपत्ता सुद्धा छान असा भाजून झालेला आहे। अगदी कुरकुरीत होऊपर्यंत आपल्याला हा कढीपत्ता भाजायचा आहे। कढीपत्ता भाजून झाला, आता आपण तीळ भाजून घेणार आहोत। तर इथं मी पोह्याच्या चमच्याने 5 चमचे तीळ घेतलेले आहेत आणि तीळ मी आता छान असे भाजून घेणार आहे। लो गॅसवरतीच आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहे, अगदी चटचट आवाज येऊपर्यंत। हे तीळ जे आहेत ते मी कढीपत्त्याच्या चटणीमध्ये वापरणार आहे। तीळ इथे भाजून झालेले आहेत। गॅस बंद करून घेऊया आणि तीळ सुद्धा थंड करून घेऊयात। इथे मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थंड करून घेतलेले जवस घालून घ्यायचे आहेत। तर मी जवसाची चटणी ही अगदी सिंपल बनवलेली आहे, यामध्ये दुसरे कोणतेही इन्ग्रेडियंट मी घातलेले नाही आहेत। तर इथं मी लसूण घेतलेला आहे, 1 गड्डा लसूण आहे। हा साधारण 15 ते 20 पाकळ्या असतील। हा देशी लसूण आहे, साईजला अगदी लहान असतो। हा खाण्यासाठी अत्यंत उपयुक्त असा आहे, त्यामुळे मी देशी लसूण वापरलेला आहे। त्यानंतर 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली। त्यानंतर 1 चमचा मी ते घरातला साठवणीतला मसाला घातलेला आहे। चवीनुसार मीठ घातलं आणि थोडंसं मी हिंग घातलेलं आहे। आता हे सर्व मी पल्स मोडवरती बारीक करून घेतलेलं आहे। अगदी मिक्सर चालू बंद करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। तर इथं बघू शकता छान असं आपली ही जवसाची चटणी बारीक करून झालेली आहे। आता आपण कढीपत्त्याची चटणी बनवतोय, तर त्यासाठी थंड करून घेतलेला हा कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा। तीळ सुद्धा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत। कढीपत्त्याची चटणी आपण जी बनवतोय त्यामध्ये आपण तिळाचा वापर केलेला आहे। इथे तुम्ही मुगाच्या डाळीचा किंवा शेंगदाणे किंवा खोबरे सुद्धा वापरू शकता। त्यानंतर यामध्ये लसूण घालून घेतला, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 चमचा घरातला साठवणीतला मसाला, चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडंसं हिंग घालून घेतलं। हे सुद्धा आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता इथे या 2 चटण्या मी ज्या बनवलेल्या आहेत त्या अगदी सिंपल अशा बनवलेल्या आहेत। तुम्हाला यामध्ये शेंगदाणे घालायचे असतील किंवा खोबरं घालायचं असेल किंवा डाळवं सुद्धा घातलं तरी सुद्धा चालेल। मी माझ्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी शेअर केलेली आहे। इथे बघा दोन्ही सुद्धा चटण्या आपल्या ह्या बनवून तयार झालेल्या आहेत।
दोन्ही चटण्या तुम्ही रोजच्या आहारामध्ये भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। या दोन्ही चटण्या तुम्ही महिनाभर स्टोअर करून ठेवू शकता। तर तुमच्याबरोबर या चटणीविषयी एक गोष्ट शेअर करते। माझी 6 वर्षाची मुलगी आहे, तिला जवसाची चटणी खायला खूप आवडते। कारण आम्ही जेव्हा दिवाळीसाठी गावी गेलो होतो तेव्हा सासूबाईंनी जवसाची चटणी बनवली होती, तिला ती खूप आवडली म्हणून आम्ही येतानाच जवस घेऊन आलो होतो। पण जवसाची चटणी काय बनवायची झालीच नाही। फायनली मी तुमच्याबरोबर आज ही रेसिपी शेअर केलेली आहे। रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा आणि तुमच्या सपोर्टमुळे आपले लवकरच 1000 सबस्क्रायबर होणार आहेत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक करा। भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय, टेक केअर।